नवरा बायकोच्यांमध्ये वाद होतात का, तर माझं असं स्पष्ट मत आहे की ह्या जगात अस्तित्वात असणाऱ्या अशी कुठलीच नवरा बायको नाहीत की ज्यांच्यामध्ये वाद होत नाही. वाद होतात, निश्चित वाद होत असतात. ते वाद कुठल्या टोकापर्यंत जायचे, एका टप्प्यावर असं असतं की त्या मुलाला पण नको असतो घटस्फोट आणि मुलीलाही नको असतो घटस्फोट, किंवा त्यांना दोघांना वेगळं व्हायला नको असतं. परंतु ते ह्या त्रयस्थ व्यक्तींमुळे होऊ शकेल. ज्या दिवशी घटस्फोट म्युच्युअली झाला त्या दिवशी ती मुलगी मला असं म्हणाली की खरं सांगते सर तुम्हाला की ह्याने मला मारहाण तर काय, साधी शिवी सुद्धा दिली नाही, परंतु म्हणले कसं घटस्फोटावर गेलं हेच मला सुद्धा समजलं. म्हणजे असं नाही की तिथे येणारी सगळीच मुलं बिघडतात. कधी कधी अनेक वेळा मी असं बघितलंय की ती परिस्थिती बघितल्यानंतर आयुष्यात पुन्हा हे गोष्टीकडे आपल्याला यायचं नाही असं म्हणून अनेक जण सुधारणारे सुद्धा मी बघितलं. भूमिका म्हणत असताना त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीने अशी भूमिका घेतली की नाही म्हणजे नाहीच, हे एकत्रच यायचं राहिलं, मी वडिलाला आपल्या घरीच घ्यायचं नाही. आपण आईला तिने इतका फोर्स केला. तर मग तिला असं मला जाणवलं की ती केवळ तिचा इगो, तिला असं वाटलं की वर्ष 2 वर्ष झालं वडील निघून गेला आणि मग मला विचारलंय म्हणल्यावर आता कशाला त्याची गरज आहे. मला माझं तर आता शिक्षण पूर्ण झालं, मी तर नोकरीला लागेल. आणि त्या दोघांमध्ये ती एकत्र येऊ शकते. मला संध्याकाळी 5 वाजता फोन आला तरी दोघं पण नवरा नवरी त्या मुलाच्या घरी गेली ती आणि दोघं जाऊन निवांत स्वयंपाक विपाक केला होता त्यांनी, त्यांचं व्यवस्थित चाललेलं होतं. मग त्यांनी मला फोन करून सांगितलं की जाऊ ही दोघं घरी आले तर आमच्या घरी स्वयंपाकही केला यांनी असं. मग ही कसं अंडरस्टँडिंग झालं त्याच्यामध्ये की बाबा त्याचं म्हणणं असं होतं की ती मी घरात एंटर केलं की माझी तिची कशी दुश्मनीच आहे अशी ती प्रकारची गाणी लावती म्हणून मला तिचा घटस्फोट. तर ही नवरा आणि बायको दोघं पण एका डब्यात जेवत बसली होती लिंबाच्या झाडाखाली. मी तर आश्चर्यचकित झालो. आत्ता तर ह्यांची भांडणं मी कोर्टापुढं त्या वकिलांची माझी भांडणं चालली होती, ती दोघं तिथे उभं राहिली होती, माझी ती त्यांची बाजू मी माझी बाजू मांडतोय, ही नवरा बायको पण त्यांची काही बोलायला तयार नाहीत आणि खाली बघितलं तरी डबा खात्यात. मग मी त्यांना विचारलं काय, नाही म्हणले आमचं तीच आहे, जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर तिथे एक आहे पण कोर्टात काय इकडं. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. हा विचार मंथनचा स्पेशल 25वा भाग आहे आणि याच स्पेशल भागासाठी आपण विषयही तेवढा स्पेशल निवडला आहे, तो म्हणजे नात्यांमधला गुंता, नातं म्हणजे काय असतं, आता सध्याचे वाढणारे घटस्फोट, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत फार दमदार व्यक्तिमत्व म्हणजे बारामतीचे प्रसिद्ध ॲडव्होकेट सचिन वाघ सर. तुमचं खूप खूप स्वागत सर विचार मंथनवर. आपण जवळपास म्हणते 10वा भाग आपण तुमच्यासोबत केला होता. लोकांना तो फार आवडला, लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. म्हणजे भरपूर जणांनी मला मेसेज आला की खरंच माझ्यावर इम्पॅक्ट पडला, मला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला, जे की आपलं चॅनलचं एम आहे. आणि त्यातच मी एक रील बनवली होती की ज्यावर आपण चर्चा करत होतो की नाते काय असतं, डिवोर्स काय असतात, डिवोर्समध्ये किती लोकांची हाल होतात, लहान मुलांची किती हाल होतात, या संदर्भात तुम्ही सांगत होता. आणि ती रील एवढी लोकांना कनेक्ट झाली की मला आयडिया आली की 100% आपण यावर अजून एक व्हिडिओ बनवायला हवा. तर त्या संदर्भात सर माझा एक प्रश्न आहे की मानवी जीवनासाठी नातं नक्की किती महत्वाचं आहे? खरं बघितलं तर नात्यांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. म्हणजे आपण कुठलाही बघितलं, नुसतं मानवी जीवन नाही तर प्रत्येक गोष्टीत बघितलं, प्रत्येक प्राण्यात बघितलं तर नातं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मानवाचा समाज जो तयार झाला आहे की ते समाजात नातं ही महत्त्वाची गोष्ट टिकल्यामुळं त्याला एक अलिखित नियम जोडले गेले आणि त्यामुळं नाती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं भावना एकमेकांवर कनेक्ट होत गेल्या आणि त्याच्यामुळं नाती ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आता नातं तर आलं, पण नातं लिगली आपल्याला तोडता येतं, ही त्यासाठी घटस्फोट नावाची कन्सेप्ट आली. सध्याच्या काळात पाहतोय की घटस्फोटाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले. जर भारतीय संस्कृती जर बघता तर ते थोड्या प्रमाणात वाढले. तर घटस्फोटामागची माणसांची मानसिक संघर्षाबद्दल तुमचं काय मत आहे? खरं बघितलं तर आपण त्या घटस्फोटाबाबतचा संघर्ष आपण असं म्हणतो, तो संघर्ष हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा असतो. आपण असं प्रियुडाईज नाही करू शकत. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की हा चुकीचा आहे तो चुकीचा आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की जो तो गोष्ट फेस करतो त्याला त्याची ती बाजू माहीत असते. मग आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट ऐकतो तीच गोष्ट खरी असते असं नसते. आता ज्यावेळेस इतक्या वर्षाच्या माझ्या वकिलीच्या अनुभवात मला असं दिसलं की बाबा प्रत्येकाला एक वेगळी शेड आहे. जसं की नाण्याला दुसरी बाजू असती. मग कधी कधी असं होतं की बाबा त्या नाही त्या मुलीचीच चूक आहे, कधी कधी असं होतं नाही त्या मुलाचीच चूक आहे, त्या मुलाने असं केलं. पण त्याला लहान लहान शेड्स असतात दुसऱ्या आणि त्या कारणांमुळे ते घटस्फोटापर्यंत गेलेला असतो. तर घटस्फोटाच्या मुद्द्यावर बोलतोय तर एक महत्त्वाची अजून एक गोष्ट की कधी कधी नवरा बायकोला घटस्फोट पाहिजे नसतो, पण काही असे फॅक्टर्स असतात त्याला जबाबदार
की घटस्फोट होतो, या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? नाही की एकदम गोष्ट बरोबर प्रश्न विचारा तुम्ही. म्हणजे आता अनेक वेळा काय होतं की नवरा बायकोच्या मध्ये वाद होतात का, तर माझं असं स्पष्ट मत आहे की ह्या जगात अस्तित्वात असणाऱ्या अशी कुठलीच नवरा बायको नाहीत की ज्यांच्यामध्ये वाद होत नाहीत. बरोबर. वाद होतात, निश्चित वाद होत असतात. ते वाद कुठल्या टोकापर्यंत जायचे ही डिपेंड गोष्ट आहे. मग त्यावेळेस अनेक वेळा काय होतं की बाबा ह्या गोष्टींमध्ये, ह्या नवरा बायकोच्या वादांमध्ये ज्यावेळेस त्रयस्थ व्यक्तींचा इंटरफेरन्स होतो, जसे की मुलीकडच्या माहेरच्या लोकांचा, मुलीकडच्या नात्यांचा, मुलाकडच्या नात्यांचा, त्यावेळेस मग ह्याला वेगळं वळण लागत जातं आणि मग ते पुढं 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 होत जातं. आणि एका टप्प्यावर असं असतं की त्या मुलाला पण नको असतो घटस्फोट आणि मुलीलाही नको असतो घटस्फोट, किंवा त्यांना दोघांना वेगळं व्हायला नको असतं, परंतु ते ह्या त्रयस्थ व्यक्तींमुळे होऊ शकत नाही. मला ते एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर एक केस होती माझ्याकडे, आणि त्या केसमध्ये असा किस्सा झाला की नवरा बायकोची किरकोळ भांडण झाली. भांडण झाल्यानंतर मुलीचे वडील गेले वकिलांकडे गेल्यानंतर वकिलांनी त्यांची जी जबाबदारी होती त्या जबाबदारीप्रमाणे नोटीस पाठवलं. आता नोटीस पाठवलं तर ती नोटीस गेल्यानंतर काय झालं की लगेच मुलाच्या घरचे एका वकिलांना अप्रोच झाले, मुलाच्या घरच्यांचा इगो जागा झाला. मग त्यांनी पण त्या नोटीसला रिप्लाय दिलं की मुलीचे वडील आहेत, त्यांनी मुलीला घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेले, केस केल्यामुळे काय झालं की त्या काळात त्यावेळेस, आता जसं 498 वगैरे त्यांना नियम वेगळे आलेले, त्यावेळेस 498 मध्ये अटक वगैरे होत होती, तर त्यामध्ये ते अटक झाले मुलाच्या आईला आणि वडिलांना. दुसऱ्या दिवशी जामीन झाला, पण ती गोष्ट त्या मुलावर इतके परिणाम करून गेली की माझ्या आई वडिलांना या मुलीमुळे अटक व्हायला लागली. मग ती मुलगा कसल्याही परिस्थितीत ती गोष्ट काय त्या मुलीबरोबर पॅचअप करायला तयार नाही व्हायला. आणि झाल्यानंतर मग काही दिवस आम्ही केस चालवल्या, आणि काही दिवस असल्यानंतर ती घटस्फोटावरती केस आली, घटस्फोट म्युच्युअली झाला. ज्या दिवशी घटस्फोट म्युच्युअली झाला त्या दिवशी ती मुलगी मला असं म्हणाली की खरं सांगते सर तुम्हाला की ह्याने मला मारहाण तर काय, साधी शिवी सुद्धा दिली नाही, परंतु म्हणली कसं घटस्फोटावर गेले हेच मला सुद्धा समजलं नाही. म्हणजे ही जी गोष्ट आहे त्या गोष्टी एवढं असं लक्षात येतं की अनेक वेळा असं, म्हणजे ही मी एक साधं उदाहरण दिलं, आम्हाला रोज अशी उदाहरणं दिसतात की कधी असं होतं त्या मुलाची मुलीची इच्छा नाहीये, पण ती दुसऱ्याचा इगोमध्ये येतो आणि मग ती घटस्फोटावर जातात. बरोबर. कारण यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की चूक कोण हेच ठरवणं कठीण असतं. तर तुमच्या अंदाजाने काय म्हणणं आहे बरं की चूक कोण हे ठरवणं किती महत्वाचं आहे? कारण चूक कोण हे बघायचंच नाही. चूक कोण आहे हे ठरवत बसला की तुम्ही जास्त गुंत वाढत जातो. तर माफी कोण मागतो, मागं कोण घेतो, ह्याला गोष्टीला महत्व फार आहे. मग अनेक वेळा काय होतं की नात्यांच्या गुंत्यामध्ये माफी मागणं आणि समजून घेणं ह्याच्यावर नाती पुढे जात असतात. मग अनेक वेळा काय होतं की बाबा किरकोळ गोष्ट असती, मग त्याच्यात एक असतं ही खरं का ते खरं, कोण चुकीचं आहे, मी चुकीचं आहे का तुम्ही चुकीचं आहे. मग ह्या गोष्टींमध्ये मग ते फाटत जातं आणि मग ते वेगळ्या कारणावर जाऊन पोचतं. आणि मग ती माफी म्हणजे एका मॅटरमध्ये असं झालं की ती गोष्ट मान्य करत नाही, ही गोष्ट घडलीच आहे, मी सांगतोय ना घडली आहे, मग तो मान्यच करत नाही म्हणल्यावर ती गोष्ट घटस्फोटावर गेली. आणि कदाचित तिने जर म्हणली असती ठीक आहे बाबा घडलं असलं तर सोडून द्या यावेळेस, पण परत पुढे घडून नका देऊ, ते म्हणले पुढं काय नाही पण आता घडली नाही म्हणजे घडली आहे म्हणजे घडली, मग ती तू मान्य कर तरच मी करते. मग ते असं अशा अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे मला असं वाटतं माफी मागणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट. म्हणजे भावनांच्या प्रभावाखाली माणूस फार घटस्फोटापर्यंत पोहोचतो. आणि घटस्फोटामध्ये फक्त नवरा बायकोच नाही, जर त्यांची मुलं असली तर त्यांची मात्र मोठ्या प्रमाणावर फरफट होते. तर जी लहान मुलांची फरफट होती त्यांना कोर्टात यावं लागतं, कोर्टासारख्या म्हणजे तर क्रिमिनल वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात, अशा गोष्टी फेस कराव्या लागतात लहान वयात. त्याच्याकडे तुम्ही वकील म्हणून कसं पाहता? नाही ती काय की त्याला दोन शेड्स आहेत. आपण बघतो की मी आता जेव्हा जशी वकिली करतोय ह्या घटस्फोट किंवा हे जे मॅट्रिमोनियल मॅटर आहेत वैवाहिक संबंध आहेत ह्याचे क्रम बदलत गेले. म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस आम्ही घटस्फोट अशा प्रकारच्या नांदाय जाणं, घटस्फोट, पोटगी या प्रकारचे केस चालवायचो, तशा केसमध्ये काय व्हायचं की 4-5 वर्ष केस जरी चालली तरी कधी ना कधी ती नाती ती काही पंचलोक बसायची आणि ते कॉम्प्रोमाइज व्हायचं, मिटायचं, मुलगी परत नांदायला जायची, त्यांचं संसार व्हायचं. आताच्या त्या परिस्थितीत ती दिसत नाही. म्हणजे आता बघितलं आपण तर ती घटस्फोट मागण्यावरती प्रमाण जास्त आहे. कोणी आलं की म्हणतं की मला मुलगी आली तरी म्हणते की मला पोटगी नको, घटस्फोट पाहायला पाहिजे. मग त्यात ही बदल होत गेला, एक एक टप्प्यात बदल होत गेला. ह्याच्यात काय व्हायला लागले की मुलांची वरपड लय व्हायला लागली. मग काय व्हायला लागली मुलांची वरपड, तर मुलं आल्यानंतर त्या ज्या आईवर थांबतात, वडिलाकडे पाहतात
आम्हाला ते दिसत असतं, ते वडिलाकडे पाहतात, आईने सांगितलेलं असतं, त्याला दम दिलेला असतो, वडिलावर बोलायचं नाही, वडील त्याला म्हणत असतो की इकडे इकडे माझ्याकडे, मी तुला खाऊ देतो. कधी कधी असतं की काही ती वडिलाकडे मुलं असतात, आई तिथं रडत असते भरकोटात आणि ती मुलाला ये म्हणत असते, परंतु वडिलांनी तिला चॉकलेट दिलं असतं, आमिष दिलेलं असतं पोराला, नाहीतर मी तुला परत ही खाऊ घेणार नाही, तू आईकडे जायचं नाही. मग ती मुलगा तिथं जात नाही त्या आईकडे, मग त्या आईचं रडणं असतं चालू, ती कोर्ट बघत असतं, आम्ही कोर्टात सगळी ते परिस्थिती बघत असतो. मग अशी ते मुलांची इतकी होळपळ होत असते, आईच्या पदराला धरून जात असताना ते मुलगा मागं वडिलांकडे बघत असतं. बोलताना आम्हाला असं जाणवतं की चर्चा करताना ते मुलगा म्हणत असतं की पप्पा बघ कसा थांबलाय तिथं, तिकडे बघ डॅडा दिसतोय का तुला. अशा ज्यावेळेस ते बोलत असतं ते जाणवत असतं ना की बाबा ह्या मुलांच्या मनावरती किती परिणाम करणारी गोष्ट आहे. अनेक वेळा आम्ही ह्या गोष्टी समजून सांगतो की बाबा या अशा प्रकारच्या मुलांची फरफड होऊ नका, त्यांचा काय दोष आहे, तुमच्या पोटी जन्म घेतला ही त्यांचा दोष आहे का, आज तुमच्या इगोसाठी, तुमच्या भांडणांसाठी त्यांचं का नुकसान करता तुम्ही. मग असं अनेक वेळा होतं, मग मुलांचे खूप हाल होतात या प्रकरणामध्ये. बरोबर. कारण सध्या काय म्हणजे गोष्ट कशी आहे की जेव्हा एखादा मुलगा परिपक्व होण्यासाठी काय गरज असते, आई वडील आजी आजोबा जेव्हा सर्वांचं लक्ष असतं, संस्कार येतात, तेव्हा मुलगा परिपक्व होतो. जेव्हा असं काहीतरी घटना घडतात डिवोर्स सारखे, त्यामुळे त्याला काही लोक मुकतात, त्यामुळे मुलांची इमोशनली तेवढी डेव्हलपमेंट होत नाही. कधी कधी काही अशी मुलं इंट्रोवर्ट होतात, डिप्रेशनमध्ये जातात आणि काही काही याच्या उलट क्राईमकडे वळतात. याच्याकडे तुम्ही कसं बघता? निश्चित तसा परिणाम होतो, कारण काय त्यांच्यावरती होल्ड राहत नाही आणि एकदा त्यांनी कोर्ट कचेरीमध्ये आले की त्यांची भीती मरत जाते. त्यांना पोलीस, वकील, न्यायाधीश ह्यातल्या प्रक्रिया ह्याबद्दल यूज टू व्हायला लागतं. मग आता त्यांना एक क्राईम अनुभवी पडतो. तिथं आल्यानंतर ते वेगवेगळे किस्सा ऐकतात, वकिलांच्या ऑफिसमध्ये ऐकतात, कोर्टात गेल्यानंतर वेगवेगळे ऐकतात. तिथं होणारे ज्या गोष्टी त्यांच्या मनावर परिणाम होत असतो, भविष्यात त्यांना त्या गोष्टी घेऊन जातं. म्हणजे असं नाही की तिथे येणारी सगळीच मुलं बिघडतात. कधी कधी अनेक वेळा मी असं बघितलंय की ती परिस्थिती बघितल्यानंतर आयुष्यात पुन्हा हे गोष्टीकडे आपल्याला यायचं नाही असं म्हणून अनेक जण सुधारणारे सुद्धा मी बघितले. आणि कधी असे पण किस्से घडतात की बाबा फक्त आई वडिलांच्याच नाही तर मुलांच्या काही काही इगोमुळे सुद्धा ते घटस्फोट होतात. काही माझ्याकडे ती एक केस होती, त्याच्यामध्ये वडील नोकरदार होते, आई नोकरदार होती, दोघांना चांगला पगार होता, मुलगी एज्युकेटेड होती, 17-18 वर्षाचा संसार त्यांचा झाला. त्याच्यानंतर अशाच कुठल्या तरी किरकोळ कारणावरून त्यांचं मॅट्रिमोनियल मॅटर झालं आणि कोर्टात गेलं. कोर्टात गेल्यानंतर ते मग प्रकरण ज्यावेळेस आम्ही मिटवायचा प्रयत्न केला त्यावेळेस न्यायाधीश होते, आम्ही सगळे होतो. भूमिका मांडत असताना त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीने अशी भूमिका घेतली की नाही म्हणजे नाहीच, हे एकत्रच यायचं नाही, मी वडिलाला आपल्या घरीच घ्यायचं नाही. आपण आईला तिने इतका फोर्स केला. तर मग तिला असं मला जाणवलं की ती केवळ तिचा इगो होता. तिला असं वाटलं की 1-2 वर्ष झालं वडील निघून गेला आणि मग मला विचारलंय म्हणल्यावर आता कशाला त्याची गरज आहे मला, माझं तर आता शिक्षण पूर्ण झालं, मी तर नोकरीला लागली. आणि त्या दोघांमध्ये ते एकत्र येऊ शकले नाही. म्हणजे कुठल्या पण गोष्टीचं कारणे होतात, असं कधी कधी मुलं पण कारणीभूत ठरतात आणि मुलांवर पण परिणाम त्याचे होत असतात. नक्कीच. आता ही एक गोष्ट झाली की एका छोट्याशा भावनेमुळे किंवा भावनिकतेमुळे, मग ती पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, घटस्फोटापर्यंत वातावरण पोचलं. असं एकदा झालंय का की बाबा थोडीशी गोष्ट फक्त समजून घेतली असती तर घटस्फोट वाचला असता? झाले ना, अनेक वेळा झाले ना की बाबा छोटी गोष्ट आहे. जसं की मी आता मगाशी पण एक उदाहरण सांगितलं, कधी कधी काय होतं की आई वडिलांचा मान सन्मान तर ही गोष्ट महत्त्वाची येते. मग कधी कधी असतं की त्या मुलाची पत्नीविरुद्ध तक्रार नसती, पण पत्नीची त्याच्या आईवडिलांविरुद्ध तक्रार असती, नात्यांविरुद्ध तक्रार असती, भावाविरुद्ध तक्रार असती. मग अशा परिस्थिती वेळेस अशी परिस्थिती येते की त्यांना ते जुळवायचं असतं तरी पण जुळत नाही. मग त्यावेळेस अशा केसेस येतात समोर की थोडं समजून घेतलं असतं, आईवडिलांनी समजून घेतलं असतं किंवा तिने समजून घेतलं असतं आईवडिलांना, तर ही नातं तुटलं नसतं. मग असे किस्से अनेक घडत असतात की ते असं दाखवतात आपल्याला की छोट्या गोष्टींसाठी जातात. सध्या आपण पाहतोय की घटस्फोटाचे आकडे फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि आपली अशी समाज व्यवस्था बनलेली आहे की घटस्फोट घेणं वाईट असं म्हणजे लोकांच्या मनावर बिंबवलेलं आहे किंवा आपली परंपरा तशी आहे. तुमच्या दृष्टीने काय सांगाल की घटस्फोट घेणं चांगलं का वाईट? नाही, ही मी पहिल्या प्रश्नाचं उत्तरच तसं दिलं होतं की ही ज्याचा त्याचा संघर्ष. आपण त्याला असं म्हणू शकत नाही की कधी कधी काय होतं की त्या मुलीला प्रचंड हाल सहन करायला लागतात, तिला मारहाण सहन करायला लागते, तिला अपमान सहन करायला लागतो. मग ज्यावेळेस ती घटस्फोटासाठी भांडण करते तर तिला त्यामध्ये चूक नाही म्हणू शकत. मग कधी कधी काय होतं की तुम्ही ज्यावेळेस काहीच कारण नसतं आणि तुम्ही तरी पण कोर्ट कचेरी आणि या प्रक्रियेमधनं जाता त्यावेळेस ती तुमची चूक असते. ह्याच्यामध्ये कोण समजून घेतं ह्या गोष्टीला फार महत्त्व असतं, कोण मागं पाऊल घेतं ह्या गोष्टीला फार महत्त्व असतं.
एक केस तर मग आमच्याकडे अशी सांगता येईल तुम्हाला की एक नवरा बायकोची केस होती आणि एक न्यायाधीश होते. त्यांनी मग काय बाबा ते मेडिएशनला बोलवलं, समुपदेशनाला. आणि समुपदेशनाला बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दोघांचे 5-5 मुद्दे चांगले सांगा. मुलीला सांगितलं की तू 5 गुण मुलाचे चांगले सांग, वाईट काय सांगायचं नाही मला आज. आणि मुलाला सांगितलं की तू 5 गुण त्याचे चांगले, तिचे चांगले सांग. त्यांनी 1-2-2-3 गुण सांगितले. मग त्यानंतर ते न्यायाधीश म्हणले की तुम्ही आता इथं बाहेर लिलाज आहे, त्या लिलाजावर जायचं आणि चहा प्यायचं दोघांनीच, आम्ही सगळे इथं बसतो. ती दोघं गेली. अर्धा तासाचा वेळ दिला. अर्धा तास गेली, सुट्टी झाली म्हणून आम्ही इकडे तिकडे बघितलं. परत नंतर अर्धा तास गेला. अर्धा तासानंतर बघतो तर येत नाहीत म्हणून हुडकाय गेलो, नाहीत. फोन लावला, स्विच ऑफ. मग ती दोघांच्या घरच्यांच्या वादापर्यंत बसून गेलं. मग दोघं जण मिसिंग द्यायला वगैरे तिथपर्यंत प्रकरण आलं. आणि नंतर मग मला संध्याकाळी 5 वाजता फोन आला तरी दोघं पण नवरा नवरी त्या मुलाच्या घरी गेली ती. आणि दोघं जाऊन निवांत स्वयंपाक विपाक केला होता त्यांनी, आणि त्यांचं व्यवस्थित चाललेलं होतं. मग त्यांनी मला फोन करून सांगितलं की जाऊ ही दोघं घरी आले तर आमच्या घरी स्वयंपाकही केला यांनी असं. मग ही कसं अंडरस्टँडिंग झालं त्याच्यामध्ये की बाबा ठीक आहे, घरच्यांचा वादही सोडून दिला आणि त्या दोघांनी एकमेकाला स्वीकारलं. ठीक आहे. आताच्या काळात तुम्ही बघितलं असेल की काही लोक भावनांच्या आहारी येऊन लगेच ॲडव्होकेट्सला किंवा वकिलांना अप्रोच करतात. असे तुम्ही कधी चित्रविचित्र व्यथा ऐकलेत की बाबा नवऱ्याने असंच केलं किंवा बायकोने असंच केलं? याने खूप म्हणजे काय काय गोष्टीवरनं इतक्या हास्यास्पद असतात की तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे एक प्रकरण माझ्याकडे आलं की त्यांचं त्या नवऱ्याचं असं म्हणणं होतं की माझी पत्नी, मी ज्यावेळेस घरात प्रवेश केला की ती गाणी लावती, आणि ती गाणी लावती की अशी मैं तेरा दुश्मन तू मेरे दुश्मन, अशा प्रकारची गाणी लावते. सगळी जी गाणी आहेत ती अशा दुश्मनीवरच लावती. नवरा बायकोतली दुश्मनी? नवरा बायकोतली नाही ती. तिचं म्हणणं असं होतं की ती मी घरात एंटर केलं की माझी तिची कशी दुश्मनीच आहे अशी ती प्रकारची गाणी लावती, म्हणून मला तिचा घटस्फोट पाहिजे. असं काही कारण म्हणजे इतके किरकोळ कारण असतात की एकदा काय झालं की एक केस होती माळेगावची माझ्याकडे, आणि मी ती केस चालवायचो. समोरून एक वकील होते ते चालवायचे. आणि एक दिवशी दुपारी मी ते कोर्टाच्या जी काय खिडक्या आहेत खिडक्यातनं मी बघत होतो खाली, तरी नवरा बायको दोघं पण एका डब्यात जेवत बसली होती लिंबाच्या झाडाखाली. मी तर आश्चर्यचकित झालो. आत्ता तर ह्यांची भांडणं मी कोर्टापुढं त्या वकिलांची माझी भांडणं चालली होती, ती दोघं तिथेच उभं राहिली होती. ती त्यांची बाजू मी माझी बाजू मांडतोय, ही नवरा बायको पण त्यांची काही बोलायला तयार नाहीत. आणि खाली बघितलं तरी डबा खात्यात. मग मी त्यांना विचारलं काय? नाही म्हणले आमचं तीच आहे, जोपर्यंत हे केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही बाहेर तिथे एक आहे पण कोर्टात काय इकडं. असले काही किस्से घडत असतात, एकदम भारी किस्से घडतात त्याच्यात. मी एक किस्सा ऐकलाय की एकदा नवरा बायको डिवोर्स चालला होता आणि फार सुरुवातीला त्यांचं मोठा डिस्प्यूट होता. नंतर ते काही थोडं दमादमाने बोलायला लागले. नंतर काही काळ असा आला की दोघं एकत्र यायला लागले गाडीने, आणि नंतर त्यांचा डिस्प्यूट मिटला. म्हणजे वेळ ही जी घाव दिलेला असतो नात्यांमध्ये ते हिल करत असं तुमचं म्हणणं आहे का? हो येस. वेळ ही पण गोष्ट महत्वाची आहे खरं तर याच्यामध्ये. मी जे पूर्वी सांगतो की 4-4 वर्ष जायची पण ते मिटायचं त्याला कारण वेळ जायची. आता वेळ कोणाकडे नाही. आता अडचण काय झाली की वाट पाहायला कोण तयार नाही. आता ज्यावेळेस मुलगी येते तर ती असं म्हणत नाही की आता मला त्याच्यावरती छळाची केस करायची आहे, मला त्याच्याकडून पोटगी घ्यायची आहे. ती असं म्हणते की मला त्याकडून घटस्फोट पाहिजे. मी जी मुलं आहेत त्यांना जे मूलबाळ असेल ती पण तूच सांभाळ, हे जे काय पैसे मला मिळणार आहेत काय देणे ती पण मला काय नको, माझं मी बघतोय तुझं तू बघ. मग असं प्रमाण वाढत चाललं आता. मग अशाने मग ते मुलांचा अजून सगळ्यात जास्त हाल. जेव्हा आई म्हणते मला नकोच तेव्हा तर फारच विचित्रपणा होत असेल. नाही खूप हाल होतात ना. मग ज्यावेळेस ती तसं नको म्हणतो त्यावेळेस त्या मुलाला पर्याय राहत नाही. तो मुलगा दुसरा कुठला तरी विवाह करतो, त्याच्यामध्ये त्या मुलांचा हाल होत आहेत ना, त्या मुलांना हॉस्टेलला ठेवलं जातं. शेवटी त्यांचा दोष काहीच नसतो जे जन्म घेतलेला आहे, पण त्यांना ह्या प्रक्रियेमध्ये सफर करायला लागतं. तर ह्या घटस्फोट घेणाऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे अनेक वेळा की आपल्या इगोसाठी लहान मुलांचं नुकसान होऊ देऊ नये असं मला वाटतं. नाही जेव्हा तुमच्याकडे एखादा मॅरिटल डिस्प्यूटवाला एखादा व्यक्ती येतो तर तो अगोदर स्वतः दुःख सांगतो का निर्णय सांगतो की मला नकोच ही करून टाका प्रॉपर? नाही, त्याची इच्छा अशी असते की पहिल्यांदा वकिलांनी त्याचं ऐकावं, त्याचं काय म्हणणं ती. मग मी काय आणि कोणते वकील काय त्यांनी पहिल्यांदा ती म्हणजे मी तर त्यांचं ऐकतो, त्याचं जी काय म्हणणं आहे ते ऐकतो. लग्न झाल्यापासून काय झालं त्याला डिस्टर्ब न करता ऐकतो. ऐकल्यानंतर मग त्याला मी विचारतो की आता तुझा निर्णय काय. त्याने ठरवलेलं असतं की मला घटस्फोट पाहिजे किंवा मला थोडं तिला प्रेशर द्यायचं पण नांदवायचं आहे, किंवा फक्त भीती दाखवायची आहे पण आपल्याला परत एकत्र यायचं आहे. पण
मग आम्ही त्याचं दुःख ही ती जे व्यथा ऐकतो सगळी, त्याला मन मोकळं होतं, त्याचं हलकं होतं. मग त्याच्यामध्ये दम किती बघतो, म्हणजे वाटतं आपल्याला की बाबा ही घटस्फोटासारखी केस नाहीये. तेव्हा मग त्याला समजून सांगतो आम्ही की बाबा जर आपण वकिलांकडून नोटीस पाठवली तर ही कदाचित प्रकरण घटस्फोटापर्यंत जाईल, तुझी इच्छा नसली तरी नसली तरी, कारण ह्याच्यामध्ये मग परत दुसरे एंटर होणार, मग तू निर्णय घे की बाबा त्याच्यामध्ये काय करायचं. मग असे किस्से थोडे थोडे असतात, त्यामध्ये आम्ही अशा प्रकारचं सांगत असतो. तुम्ही आता एवढे सगळे डिवोर्स बघितलेत, जेव्हा एखादा माणूस डिस्प्यूट चालला असतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं की वकिलाने वकिलासारखं वागावं का एका समुपदेशासारखं वागावं, की हे कोर्टापर्यंत जाऊच नाही त्याच्या अगोदरच काय मिटलं तर मिटावं? ती कसं आहे, कोर्टापर्यंत जायच्या अगोदरची भूमिका ही समुपदेशनाची असते. कारण मला माझी तर भूमिका तशीच असते. अनेक मॅटर येतात ना माझ्याकडे मॅट्रिमोनियल, त्यावेळेस पहिल्यांदा मी त्याला सांगतो की ही एक कागद घेतो, एक पेन घेतो आणि त्याच्यावर सांगतो की ह्या केस तुम्ही करू शकता, हे तुम्हाला अधिकार आहेत, पण तुमचे तोटे हे आहेत किंवा त्यातनं नाती तोटत जातील, ह्यातून तुमचा घटस्फोट होईल पण त्यातनं मग तुम्ही एकत्र येणार नाही वगैरे हे सांगतो. पण त्याला वेळ इतका जाईल, तुम्हाला कोर्ट कचेरी करायला लागेल. त्यातनं त्यांचा निर्णय असेल की नाही नाही मला घटस्फोट कोर्टातच जायचं, तर मग मी कोर्टात जातो. आणि कोर्टात गेल्यानंतर सुद्धा प्रयत्न असतो की मिटवण्याचा. नाही मिटलं तर मग मी वकील म्हणूनच काम करतो, मग बाकी कुठल्या गोष्टीवर लक्ष देत नाही. आपण बघतो की केस चालली बाबा 2 वर्ष चालली, 4 वर्ष चालली, 6 वर्ष चालली, 10 वर्ष चालली, जो थर्ड पर्सन बघत असतो की नाही केस चालली 10 वर्ष चालली, पण जो स्वतः सफर करत असतो त्याला माहित असतं दुःख काय आहे. नुसतं केस चालली म्हणजे तेवढं नसतं, फायनान्शियल प्रॉब्लेम चालले असतात, कारण ते पैसे पण फार मोठे प्रॉब्लेम लागत असतात आणि भावनिकरित्या माणूस अनस्टेबल झालेला असतो. या बाबतीत तुमचं काय व्ह्यू आहे? नाही असतात, आता 8-8, 9-9, 10-10 वर्ष केसेस चालले आहेत. शेवटी ते इतका अनुभव होतात की कोर्टात आलेले ते जे काही असे केसेस खेळणारे असतात ते दुसऱ्याला सल्ले द्यायला लागतात. मग ती कारण ते त्यातनं सफर झालेले असतात ते सगळे, ते केसवर जे पुरावे झाल्यानंतर त्याचे अपील, त्याच्यानंतर दुसऱ्या केसेस, असं खेळत ते 10-12 वर्ष त्याच्यामध्ये जातात. आणि 10 वर्ष झाल्यानंतर 12 वर्ष झाल्यानंतर मग ते रिजिड होऊन जातात. मग त्यांना कोणाबद्दल काही वाटत नाही आणि त्या गोष्टीला काही महत्त्व राहत नाही. ते कायद्यातनं कसं एकमेकावरती शह देता येईल ह्या गोष्टीकडेच ते बघत असतात. जसं की तुम्ही भरपूर प्रकारचे घटस्फोटग्रस्त लोक बघितले असतील, असं एखादं आहे का की जे यांना सवय लागून गेली घटस्फोटाची, 1 झाले 2 झाले, असं आहे का? अरे खूप असतात. म्हणजे ते एक शिक्षकांची पण केस होती माझ्याकडे की मग ते एका केस त्यांची डायव्होर्सची चाललेली होती. मी ती पाहिली, त्याच्यामध्ये मग म्युच्युअली डायव्होर्स केला, त्यांनी काही रक्कम त्या महिलेला दिली आणि घटस्फोट झाला. नंतर ते काही दिवसानंतर परत आल्यानंतर मी त्यांना विचारलं की काय सर तुमचं काम आहे, काय असतं? नाही म्हटलं घटस्फोट घ्यायचा आहे. तर मला असं वाटलं की तू दुसऱ्या केसलाच ते रेफर करायला माझ्याकडे आलेले ते. असं म्हणलं मग ठीक आहे, कुठे आहे ते माणूस किंवा महिला काय त्याविषयी? नाही म्हटलं माझंच घ्यायचं आहे. बोलला सर तुमचं तर 1 वर्षच झालं घटस्फोट गेला. नाही म्हणले दुसरी पण नेट नाही नांदत, घटस्फोट घ्यायचा. एका वर्षातच लग्न करून परत दुसऱ्या घटस्फोटाला आले. दुसऱ्या घटस्फोटाचं प्रकरण मी दाखल केलं, ते जुळवलं, गणित वगैरे त्यांच्यात झालं, परत तडजोड केली, घटस्फोट झाला. मग परत काही दिवस गेले आणि त्यांनी 3रं लग्न केलेलं होतं, ही काय मला माहिती नाही. मग काही दिवसानंतर परत आल्यानंतर म्हणलं की आपलं एक प्रकरण दाखल करायचं. कुठलं? म्हणलं घटस्फोट घ्यायचं. मग कोणाचं? म्हणलं माझाच. मग मी आज सर हे म्हणलं तुम्हाला सर, त्यांना सवय झाली, म्हणजे 3रा घटस्फोट होता त्यांचा. आणि मग ते त्यांची संशय वृत्ती बनली होती याकडे. त्यांचं नेहमीच म्हणणं असायचं की प्रत्येक पत्नीचं दुसऱ्यावर अफेअर आहे, असं त्यांचं म्हणणं असायचं. प्रत्येकच पत्नीचं दुसऱ्यावर अफेअर असं म्हणायचं असेल, मला घटस्फोट पाहिजे असं म्हणा. मग ती किती कॉन्सिक्वेन्सेस झालं तरी चालायचं, त्यांची तयारी असायची. त्याचे पैसे किंवा काय तडजोड करायचे आणि ते घटस्फोट घ्यायचे. अशी उदाहरणं खूपच उदाहरणं आहेत की त्यात लय विनोदी पण उदाहरणं असतात की ज्याच्यामध्ये काय काय किस्से घडत राहतात. की एका केसमध्ये मला भारी किस्सा होता की त्या नवरा बायकोचं घटस्फोटाचं प्रकरण, म्हणजे त्याच्यामध्ये 2 किस्से मी तुम्हाला सांगतो. एक किस्सा असा होता की ज्याच्यामध्ये त्या नवऱ्याने त्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि त्याचं असं म्हणणं होतं की या पत्नीचा अफेअर आहे बाहेर, आणि ती ज्यावेळेस शाळेत मुलांना सोडायला जाते त्यावेळेस ती एका वेगळ्या माणसाला भेटते. आणि मग ती त्याने ड्राफ्ट तयार करून दाखल केल्यानंतर मग कोर्टात हिअरिंग सुरू झालं. कोर्ट म्हणलं की कोण आहे ती, मला नाव सांगा. मग त्यांनी सांगितलं की त्या माणसाचं नाव हे ते सांगितलं. कोर्ट म्हणलं मग त्याला पार्टी करायला. मग ती कोर्टाने काय केलं की आवटे साहेब म्हणून होते, ते आता रिटायर्ड झालेत, मग त्यांनी पार्टी केली त्या 3ऱ्या माणसाला. मग ती 3rd पर्सनला केलं. म्हणजे केस अशी झाली की त्या जे नवरा आहे त्याने असा घटस्फोट मागितला की ह्या बायकोचा अफेअर आहे त्या ह्या माणसावर आहे, त्याला पण त्यात पार्टी केलं, तुझं म्हणणं दे त्या केसमध्ये. ज्यावेळेस असा गुंता झाला त्यावेळेस तो माणूस आला आणि ते म्हणला की नाही माझा काहीच संबंध नाही, हिच्यावर काही संबंध काय नाही. पण ज्यावेळेस समुपदेशनाची वेळ आली त्यावेळेस त्या न्यायाधीशाने तिला इमोशनल केलं. मग इमोशनल केल्यानंतर ती ह्या स्टेजला पोचली आणि तिने त्या सगळ्यांना सांगितलं की
ह्याच्यामुळे माझ्या संसाराचं वाटोळं झालं. अरे मग तिथं ती ओपन झाली की बाबा ह्याच्यामुळे माझं अफेअर होतं, त्याच्यामुळे मग वाटोळं माझं नुकसान झालं. मग न्यायाधीश साहेब ते रागवले त्या दोघांना, त्या तिघांना पण, म्हणजे नवऱ्याला नाही रागवले पण त्या दोघांना रागवले की तुम्ही असं वागला येते. घटस्फोट द्यायचं ठरलं पण त्या नवऱ्याला म्हणलं की ठीक आहे, पण तिने जगायचं कसं, तर ज्याच्यावर अफेअर आहे असा आरोप होता त्याचा तर ऑलरेडी मॅरिड आहे तो, त्याची तर बायको ही होऊ शकत नाही, मग आता ती जगणार कशी. मग तू तिला काही रक्कम दे. मग तो ठीक आहे तयार झाला, नवरा नाही वय करत, जाऊ दे म्हणू दे, देऊन आपण संपूर्ण आपली लाईफ पुढं करायची. आणि न्यायाधीश साहेब म्हणले की ही ज्याचा अफेअर होतं का त्याला म्हणलं तू पण काही रक्कम दे. तो म्हणला माझा काही संबंध नाही, म्हणलं तुझ्यामुळे त्याच्या संसाराचं वाटोळं झालं म्हणून त्याला पण काही रक्कम द्यायला लावली. मग असे किस्से घडतात की जे आउट ऑफ कोर्टच्या, म्हणजे आउट ऑफ ज्युरिडिक्शनच्या बाहेर पण कधी कधी बसवतो, कारण तो न्यायाधीश तसं सेन्सिटिव्ह असतात आणि त्या पद्धतीने ते विचार करतात आणि तशा प्रकारचे घटस्फोट द्यायला लावतात. दुसरा किस्सा आणि मग आणखीन असे किस्से घडतात की एकदा असा किस्सा घडला की ते जे डायव्होर्स पिटिशन होतं ते दाखल झाल्यानंतर ती जी महिला पुरुष आहे त्याचं असं म्हणणं होतं की ही जी आम्हाला बाळ झालंय ती बाळ माझं नाही. पण मग त्यांनी DNA करण्यासाठी ॲप्लिकेशन दाखल केलं, पण त्या DNAच्या ॲप्लिकेशनसाठी तिची पण परवानगी लागते. मग ती परवानगी असल्याशिवाय ती काय ती DNA मंजूर होत नाही. आणि मग ती कोर्ट रिजेक्ट झाला ती DNA. मग ती कोर्टला एवढा प्रेस करायचा, तो स्वतः जायचा, त्याला वकिलाची आवश्यकता नाही पडायची. ते म्हणायचं काही पण करा, न्यायाधीशाला म्हणायचं की हिचं खरोखरच अफेअर आहे. न्यायाधीश म्हणले कशावरून, तर म्हणले ती जे बाळ आहे त्याला कोर्टात आणायला लावा. मग तिला पुढच्या तारखेला त्या बाळाला आणायला लावलं. मग आणायला लागल्यानंतर मग ते न्यायाधीशांना ज्या पद्धतीने धावत गेला न्यायाधीशांकडे, म्हणला साहेब बघा मी किती काळा आहे, ती किती काळी आहे, म्हणला ही पोरग बघा किती गोर आहे, ती माझं पोरगच नाही म्हणलं. मग असे किस्से असे करतात की ती विनोद निर्माण करत असतात त्या केसेसमध्ये. असं तुम्ही मला पहिला किस्सा सांगितला की तो शिक्षक होते की 2-3 वेळा त्यांनी डिवोर्स घेतला, त्यांना ती फायनान्शियल बर्डन नव्हतं का होत की पहिल्या बायकोची पोडगी, दुसऱ्या बायकोची पोडगी किंवा फायनल सेटलमेंट? ती काय होतं की त्यांची मेंटॅलिटी झाली की ही फायनल सेटलमेंट झाली तरी चालेल, मी पैसे सहन करेन पण मला हा घटस्फोटच पाहिजे. मग ते हॅबिच्युअल झाले, थोडक्यात त्यांना ती आवड निर्माण झाली. ते दुसऱ्यांना पण सल्ले द्यायचे, नंतर कोणाची केस असली काय तर त्याला सल्ले द्यायचे, तू ही कर तू ती कर. आणि कधी कधी तर मी असं बघितलंय की तिथं जे कोर्टात यायचे घटस्फोटाला लोक यायचे तर ते हळूहळू त्यांचा ग्रुप तयार होतो. हां, मग एकाची केस आहे, दुसऱ्याची केस आहे, तिसऱ्याची केस आहे, मग ती तारखा सगळ्यांची एकच घेतात. मग तिथं आल्यावरती एकमेकाला सल्ला देतात की तू ही कर, तू ती कर, तू ही कर, तू ती कर, माझ्या वकिलाने ही केलं, तुझ्या वकिलाने ही केलं. आणि मग ती वकिलांना पण सल्ले देतात. असे त्यांचे ग्रुप बनवत जातात. महिलांचे पण मानतात त्यांचे की माझ्या ह्याच्यात असं झाले, तुझ्या ह्याच्यात काय झाले, तुझ्या वकिलांनी काय केलं, माझ्या वकिलांनी काय केलं. मग ते अशा बनत जातात. आतापर्यंत असं झालंय की बाबा सेटलमेंटमध्ये सगळ्यात जास्त भयंकर अशी सेटलमेंट, फायनान्शियल सेटलमेंट झाली, सगळ्यात जास्त मॅक्स किती होती? ती 1 कोटी रुपयापर्यंत झाली होती. पण तसा इन्कम सोर्स त्यांचा तसा होता, ते ऑफिसर होते मुंबईमध्ये मंत्रालयात. आणि ती जी म्युच्युअली डायव्होर्स झाला होता मग ते 1 कोटी रुपयापर्यंत झाली. ते मॅक्सिमम 1 कोटी रुपयापर्यंत मी जे स्वतः केली होती ती झाली. फुल टाइम सेटलमेंट? फुल टाइम सेटलमेंट. त्यांना मुलगी होती त्याच्यावर केली ती. आपण भरपूर वेळा सोशल मीडियावर बघतो की कोर्टासमोरच नातेवाईकांची किंवा नवरा बायकोंची मारामारी झाली. असं कधी तुम्ही किस्सा बघितला का? बघितलेत. मग तसं होतं. आणि असं होतं की ते कसं इगोच असतो ना, म्हणजे ते ठरवलं असतं की आता हे नवऱ्याला मारायचंच आहे आपल्याला, कुठं काहीतरी केलं. नवऱ्याने असं ठरवलं असतं की ही जी मुलीचा मामा आहे किंवा ही मुलीचा भाऊ आहे तिला आगाव त्याच्यामुळेच वाटलं झालं, त्याला हाणायचंच आहे आपल्याला. मग अनेक वेळा कोर्टाच्या बाहेर मारामारी होतात. माझ्याकडे केस होती एक, ती मिलिटरीमध्ये असणारा माणूस होता, SRPF मध्ये होता. मग त्याला ती दुसऱ्या गावातला होता आणि हिथं जे मुलीचे नातेवाईक आहेत ना ते प्रत्येक तारखेला गोळा व्हायचे आणि त्याला त्यांचा प्लॅनच असायचा त्याला मारायचं म्हणून असं. मग त्यावेळेस त्याला मग काय व्हायचं, आम्हाला प्रोटेक्शन त्याला द्यायला लागायचं. कधी कधी मग न्यायाधीशांकडे अर्ज करायचा, कधी कधी त्याला गाडी घेऊन कोणाला तरी सांगायचं की आपण तुम्ही इथनं जा. आता मी पहिलं खरं तर ह्या केसेस खूप बघायचो, पण आता माझा अमर मार्केट म्हणून ज्युनियर आहे तो ह्या केसेस आता सगळ्या मॅट्रिमोनियलच्या प्रकरणात ते सगळे बघत असतो. तर आमच्या असे किस्से काय काय घडलेत की त्याला प्रोटेक्शन तर दिलंय किंवा भांडणं मिटवायला गेले. कधी कधी काय होतं की असं आम्ही गोल करून बसतो मिटवायला कॅन्टीनच्या बाहेर वगैरे तिथे की बसा सगळी लोक आलेले असतात ही, आणि मग ते नवरा नवरीला मारायच्या नादातच एखाद्या नातेवाईकाला तिथं मार बसतो आणि तिला मार बसल्यामुळे ती सगळं मिटलेलं तयारलेलं घटस्फोटमध्ये कन्वर्ट होतं आणि ते परत
दोघांचे मनं जुळत नाहीत असं. अशी हाणामारी झाली का? हाणामारी झाली हा. 2-3 वेळा. माझ्या केस मी जे बघत होतो ते हाणामारी झालेले आहेत 2-3 वेळा बाहेर. मग पण ती मी नंतर सॉर्ट आउट केलं आणि मिटवलेले आहेत. असं एखादं उदाहरण आहे का की जी फार केसेस मध्ये लय फार जास्त टाइम गेला, जो तुम्हाला सुरुवातीला भेटला तेव्हा एक वेगळीच पर्सनॅलिटी होती आणि जेव्हा ती केस संपत आली तेव्हा फार व्यक्तिमत्वच पूर्णतः बदललं? एक आहे, एक शिक्षक होते, त्या शिक्षकांच्या केसमध्ये तसं झालं होतं. म्हणजे तो इमोशनल होता पहिल्यांदा आल्यानंतर, त्याच्या मुलांबद्दल याच्याबद्दल अट्रॅक्शन होतं. मला ती मुलांना भेटण्याविषयीचे अर्ज करायला लावायचा पहिल्यांदा आल्यावर, बायकोचं जरी पटत नसेल तरी. आणि मग नंतर हळूहळू वेळ जात झाली, वाद झाली. नंतर त्याची अशी भूमिका झाली की नाही, ती मला मुलं नको, बायको नको, कोणच नको, आणि तिला कसं गुंतवता येईल, तिला कसं त्रास देता येईल, ह्याच गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट. मग त्याची पर्सनॅलिटी पूर्ण चेंज झाली. आणि नंतर तो एकदम रिजिड बनला. म्हणजे त्याला काय देणं घेणं नव्हतं बाकी, की हिने मला आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि हिचं मला करायचं, असं त्याच्या मागे त्याचं गणित होतं. ओके, नक्कीच सर. तर एक शेवटचा प्रश्न. आता हे जो नात्यांचा गुंता वाढलेला आहे, नात्यांमध्ये फार मोठं किचकटपणा जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, या संदर्भात की लोकांचं आयुष्य सुखी व्हावं, तुम्ही विचार मंथन मार्फत काय सल्ला द्याल लोकांना? माझा एकच सल्ला आहे की बाबा त्याच्यामध्ये माफी मागणं आणि माफ करणं ही गोष्ट शिकली पाहिजे. ज्यावेळेस कुठल्याही नात्यांमध्ये गुंता असतो तर कुठलाही व्यक्ती म्हणजे परफेक्ट बरोबर आहे आणि परफेक्ट चूक आहे असं नसतं. हीच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला तडजोडीने सावरता येते. त्यामुळं माझं म्हणणं, माझा सल्ला असा राहील की कुठलीही गोष्ट, कुठलीही घटना जेव्हा नात्यांमध्ये घडते तर त्याच्यामध्ये एकदा माफ करायला शिकलं पाहिजे, दोनदा माफ करायला शिकलं पाहिजे. जर ते एका टप्प्यावर गेलं तर ठीक आहे, तुम्ही कायद्याचा आधार घेऊ शकता, पण इतक्या लगेच तुम्हाला कायद्याचा आधार घ्यायची गरज नाही. पहिल्यांदा तो तुमच्या दोघांमध्ये सोडवता आला पाहिजे, असं मला वाटतं. नक्कीच सर, की नातं जर टिकवायचं असेल तर थोडासा भावनिक आणि कधी कधी थोडासा प्रॅक्टिकल विचारही करावा लागतो, कारण यामध्ये भरपूर सारे इमोशनल डॅमेजेस होतात, फायनान्शियल डॅमेजेस होतात, त्या सगळ्या गोष्टीत. आणि कधी कधी नवरा बायकोच्या भांडणासाठी आई वडीलही जबाबदार असतात किंवा नवरा बायकोच्या भांडणामुळे मुलंही सफर करतात. म्हणजे जवळपास 2-3 पिढ्यांमध्ये सगळे ते गुंतागुंती झालेले असते. नक्की त्याच्यामध्ये ती गुंतागुंती होते. पण मला महत्त्वाचं तुम्हाला असं सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींना जर जबाबदार कोण आहे असं जर मला विचारणार तर मला सोशल मीडिया ही महत्त्वाचं कारण दिसतं. ओके, की आत्ताच्या जर घटस्फोटांच्या कारणामध्ये असं 100 पैकी एकच केस अशी असेल की ज्याच्यामध्ये सोशल मीडिया नाही. 99% केसमध्ये असं आहे की त्याच्यामध्ये मोबाईल आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये मेल आहे आणि त्याच्यामध्ये अफेअर्स आहेत, त्याच्यामध्ये फोटो आहेत. आणि दुसरं गोष्ट आहे की त्याच्यामध्ये मुलगी कमावतीये, मुलगा कमावते आणि त्यांचे इगो आहे. त्याच्यामुळे सोशल मीडिया ना ही सगळ्यात महत्त्वाचं आता कारण आहे की जे डायव्होर्सचं कारण आहे. असं एखादा किस्सा किंवा उदाहरण एखादा आहे का? खूपच उदाहरण आहेत. आता जर तुम्ही बघितलं ना की बाबा मोबाईलवरती पूर्वीचं काय असतं की मुलगी असते, तिला मुलीचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर ती घरी येते नांदायला आल्यानंतर मग ती संसार करत असताना कधी तिला प्रेम कमी मिळतं, जास्त मिळतं. मग ती कधी तिचे मित्र असतात, कधी ती कोणाशी टॉक करत असते. मग ती त्याचा विषय काय होतो की तो नवरा त्या अँगलला वेगळ्या अँगलने बघतो, ती घटस्फोट करत जातं. मग त्याच्यामध्ये तुम्ही बोललेला संवाद असतात, त्याच्यावरून घटस्फोटलं जातं. कधी कधी मुलगे आहेत त्याचे अफेअर्स असतात, त्यांनी लपून ठेवलेले असतात त्या मुलींपासून. मग ते अफेअर मोबाईलवरून तिला फोटो सापडतात, चॅट सापडतात, मग ते पण घटस्फोटापर्यंत जातं. मग त्या गोष्टीला रिझन नसतं. कारण काय देणार तुम्ही की तुमच्या आयुष्यात थर्ड पर्सन आहे, ह्याला कारण काय देणार तुम्ही? मग ती घटस्फोटाकडे जातं. असे विषय किंवा अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत. नक्कीच सर, हा भरपूर सारा किचकट विषय आहे नात्यांचा, त्याबद्दल यावर कितीही चर्चा केली तरी न संपण्यासारखं आहे. पण आज आपण भरपूर सारे मुद्दे जसं की मुलांचे होणारे सफरिंग किंवा नवरा बायकोंचं भावनिक लेवलवर कशा प्रकारे सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होऊ शकतात या संदर्भात आपण सारी चर्चा केली. तुम्ही भरपूर सारी उदाहरणं दिली, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी विचारमंथनकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद, मनापासून आभार.